आज नदीला वाळूची ट्रॉली पडली होती आणि मयान दत्ता पैलवाननं ट्रॉलीवर इतकी मजा घेतली होती ना आणि टायर फिरायची मजा वेगळी आहे। नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। सकाळी मित्रासंग गेलो होतो नदीला आणि जेसीपी पण मी चालू लागलो, कारण की मित्राला म्हणलो होतो नदीला तर येतो पण जेसीपी माझ्यापाशी दिली होती पाहिजे ती, आणि मित्रानं पण जेसीपी दिली होती। जेसीपी मधून तर आलो होतो, आता सुरतदाचा करायचं होतं, नांगरायचं होतं, याच्यामुळे सुरतदा संघ निघालो आखाड्याकडे। आता नागर पण जोडलेला नव्हता, सुरतदाला म्हणलो होतो तू थोडी मदत करू। आखाडे येऊन आधी सुरतदाला पाणी प्यायचं होतं, सुरतदाला जास्त तहान लागली, सुरतदाला म्हणलं तू पाणी पी, आणि ट्रॅक्टर पण जास्त भरलं होतं। सुरतदाला मला आपण नांगरून आलो, लगेच ट्रॅक्टर पण धुवून घेऊता, आणि सुरतदा पाणी पिवस तर म्हणलं गोऱ्या संग खेळावं, पण गोरं काय आपल्या संग खेळणं गेलं, जाऊ दे आता गोऱ्या संग सोडा, आधी आपल्याला नांगरायचं। याच्यामुळे मी आणि सुरतदा आलो होतो नांगर जोड्यासाठी। आधी म्हणलं सुरतदाला ठिबक काढून घे, आणि सुरतदानं ठिबक पण काढून घेतलं। सुरतदानं तर नांगर जोडू लागला होता, आणि सुरतदाला म्हणलं होतं चला आता शेताकडे। सुरतदान मी निघालो होतो शेताकडे। आता त्याची पट्टी तर भली मोठी होती, आता ती पण घ्यायची होती, पण आता म्हणलं घेणं तर भाग आहे, आता तेवढीच राहिली होती। शेतामध्ये येऊन 2-4 तास तर मारले होते, पण आपल्या टापलिंग मध्ये थोडा इश्यू आलता, ते इश्यू तर सॉल्व्ह झाला होता, आणि हात पण जास्त भरला होता। म्हणलं जाऊ दे आता हात तर भरणार आहे या कामामध्ये। टापलिंगचा इश्यू सॉल्व्ह करून लगेच नांगरलं होतं, आणि सुरतदाला म्हणलं होतं तू याला का मी जाऊ। सुरतदा तले दमाने येऊ लागला, सुरतदाला म्हणलं पटकन ये नाही तर मी चाललो। सुरतदा आला होता ट्रॅक्टर, सुरतदानं मया आखाडे येऊन नांगर सोडला, आणि मोगडा जोडून निघालो होतो शेताकडे, कारण की आपल्याला अर्धा एकर मोगडा करायचा, आणि सुरतदाला पण जास्त तहान लागली होती। सुरतदानं तर पाणी पिलं होतं। सुरतदाला म्हणलं चल, शेतामध्ये येऊन मोगडा तर चालू केला होता, आणि हे होतं हळदीचं रान, त्याच्यामध्ये मोगडा तर नंबर 1 लागला। दुसऱ्यामध्ये टापमध्ये घेऊन निघालो आता गावाकडे, ते रान झालं होतं आणि निघालो होतो गावाकडे। आता एवढं तर सगळं झालं, आता म्हणलं घरी जावं। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।